सेवाकृती गौरव सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोरे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माझे आदरणीय गुरु सुनीलजी लोकरे सर, तथा सौभाग्यवती वैशालीताई लोकरे, त्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून या हडोती नगरीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच शकुंतलाताई भोगे, तसेच आमच्या आदरणीय ताई इंदुताई पवार, तसेच मौजे जगलपूरच्या प्रथम नागरिक अश्विनीताई लोकरे, माननीय आदरणीय निवृत्तीरावजी कांबळे साहेब, तसेच माजी प्राचार्य मुळके सर, तसेच माननीय बाबूरावजी जाधव साहेब, माननीय मोहन लोकरे सर चेअरमन दगडपूर, नवनाथजी कोटसुवार साहेब, माननीय वडवळे सर, माननीय रामचंद्र मुळे सर, माननीय केसारी सर मुख्याध्यापक संत तुकाराम विद्यालय दगडपूर, तसेच पांडुरंगजी लोकरे सर, मिरकले साहेब पोलीस पाटील हडोती, गंगखडी सर, इब्राहिमजी शेख, प्रदीपजी लोकरे, तथा दगडपूरचे उपसरपंच ज्ञानपाजी बुक्के, डॉक्टर हेंगणे सर, माननीय विठ्ठलरावजी लोकरे, ईश्वरभाऊ बेंबरे, माननीय आबाजी तात्या लोकरे, आत्ताच ज्यांनी सरांबद्दल अतिशय चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त केलं ते सरांचे नातेवाईक ज्ञानेश्वर लकुरे सर आणि उपस्थित माझ्या सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, कसा मी सरांचा माजी विद्यार्थी आहे. सरांच्या या गौरवपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मला संयोजकांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं. सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय सुनील सर, या बाबतीत बोलायचं झालं, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांनी मला मौजे जगलपूर येथे सेवा करत असताना इयत्ता 5वीचे क्लास टीचर म्हणून मला त्यांनी शिकवण्याचं काम केलं. या शिकवणीच्या माध्यमातून सरांनी केवळ विज्ञान हाच विषय न शिकवता समाजामध्ये या भव्य अशा मोठ्या समाजामध्ये वावरत असताना माणसाला काय गरज असते, कुठल्या ज्ञानाची गरज असते, ते ज्ञान आम्हाला देऊन आमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याचं काम सुनील सरांनी केलं. केवळ शिक्षक म्हणून नाही तर विविध परिस्थितीमध्ये आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळी भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. तसे म्हणता येईल, कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य असताना सामान्य कुटुंबात जन्माला येऊन अति असामान्य बनणं हा आजपर्यंतचा त्यांचा प्रवास हा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. यातून आम्हालाही आमचे आदरणीय गुरु